जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ज्या काही विधान परिषद शिक्षक व पदवीधर संदर्भात ज्या निवडणूक होत्या, तर आपल्याला माहिती आहे की जी एक प्रेस नोट होती 14 मे 2024ची, तर त्याच्यामध्ये सध्या जी काही स्थगिती देण्यात आली होती। कारण जी सध्या बघा विधान परिषदचं जे काही मतदान होतं, तर ते मतदान संदर्भात ह्या ठिकाणी जवळपास जे इलेक्शनची डेट होती, तर ती ह्या ठिकाणी बघा 10 जून संदर्भात ह्या ठिकाणी देण्यात आली होती। पण ही 10 जून बघा काही कारणास्तव ज्या काही ह्या ठिकाणी कारणे होते, तर ते कारण देखील इथं मेन्शन आहे। तर त्या कारणास्तव ह्या ठिकाणी बघा सध्या जे काही विधान परिषद शिक्षक व पदवीधर निवडणूक जे होतं, तर ते सध्या बघा या ठिकाणी रद्द करण्यात आलं होतं। तर आजच्या दिवसाला महत्त्वाचं या ठिकाणी सध्या भारत निर्वाचन आयोगाने प्रेस नोट या ठिकाणी इश्यू केली आहे 24 मे 2024ला। तर ह्याच्यामध्ये बघा प्रेस नोटमध्ये जे सध्या शिक्षक व पदवीधर निवडणूक होती, तर त्या संदर्भात बघा जो काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, तर तो सध्या या ठिकाणी जाहीर झालेला आहे। आणि ह्या ठिकाणी जवळपास जो काही शेड्यूल आपण जे सध्या बघा पदवीधर आणि शिक्षक, तर ह्या संदर्भात जे काही 4 उमेदवारांची सध्या निवडणूक आहे, तर ती जवळपास या ठिकाणी जे टेंटेटिव्ह शेड्यूल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर नोटिफिकेशन 31 मे 2024ला आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी जो काही पोल आहे, पोल संदर्भात जे सध्या इलेक्शन आहे, तर ते 26 जून 2024ला सध्या बघा होणार आहे। एकंदरीत जर ह्याच्यामध्ये सध्या बघा इलेक्शन आता जून महिन्याच्या जे 10 तारखेला होणार होतं, तर त्या संदर्भात बघा स्थगिती आली होती। आणि आता सध्या लेटेस्टमध्ये अपडेट आहे, तर 26 जूनला सध्या मतदान ह्या ठिकाणी बघा होणार आहे। आणि एकंदरीत जर आता जी काही आचारसंहिता असेल, तर ती आचारसंहिता या ठिकाणी जवळपास बघा 5 जुलै 2024 नंतर बघा या ठिकाणी शिथिलही होणार आहे। अशा संदर्भात सध्या जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, तर अशा ह्या ठिकाणी बघा देण्यात आले आहे। दरम्यानच्या कालावधीमध्ये सध्या जे काही इतर ज्या भरत्या असेल, शिक्षक भरती असेल, तलाठी भरती असेल, तर त्या भरत्यांचं बघा लवकरात लवकर जर ह्या ठिकाणी सध्या पाठपुरावा होऊन जर जी काही बाकी असलेली जी प्रक्रिया आहे, तर ती ह्या ठिकाणी बघा पूर्ण झाली, तर ह्या ठिकाणी बघा वेल अँड गुड असेल। तसंच हे सध्या जवळपास या ठिकाणी जी काही 31 मे पासून तर सध्या 5 जुलैपर्यंत या ठिकाणी बघा सध्या तरी हे सध्या इलेक्शनचं वातावरण असणार आहे। जवळपास 26 तारखेला या ठिकाणी इलेक्शन झाल्यानंतर जवळपास 1 जुलैला काउंटिंग या ठिकाणी वोटची काउंटिंग होणार आहे। आणि सध्या जे काही या ठिकाणी बघा कंप्लीट जे होणार आहे इलेक्शन, ते 5 जुलैपर्यंत सध्या होणार आहे। तर अशी ही एक महत्त्वाची सध्या प्रेस नोट होती विधान परिषद शिक्षक व पदवीधर निवडणुकीसंदर्भात। तर जवळपास जे काही विभाग देण्यात आले आहे, मुंबई ग्रॅज्युएट आहे, त्यानंतर कोकण डिव्हिजन ग्रॅज्युएट्स आहेत, त्यानंतर बघा नाशिक डिव्हिजन टीचर्स आणि मुंबई टीचर्स असे या ठिकाणी 4 जे सध्या बघा या ठिकाणी जे काही मेंबर देण्यात आले आहे, तर त्या मेंबरांचं सध्या इलेक्शन हे होऊ इच्छितं। तर सध्या तरी या ठिकाणी बघा प्रश्नचिन्ह आहे, ज्या काही शिक्षक भरती असेल किंवा इतर भरत्या असेल त्या संदर्भात ज्या पुढील कार्यवाही संदर्भात, तरी देखील बघा सध्या जो काही मधला जो कालावधी आहे, म्हणजे चालू जो कालावधी आहे सध्या, तर त्या कालावधीमध्ये सध्या शिक्षक भरती किंवा इतर भरत्या बघा या ठिकाणी लवकरात लवकर जर पार पडल्या, याद्या जाहीर झाल्या, तर पुढच्या ज्या प्रोसेस आहे, तर त्या ठिकाणी बघा सध्या ह्या होऊ शकतात। तर आशा करूया ज्या काही प्रक्रिया असेल, तर त्या लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण पाडो। आणि ही एक महत्त्वाची जी काही अपडेट होती, लेटेस्ट अपडेट, तर ही एक अपडेट होती। तर बघूया नेमकं पुढे जी काही कार्यवाही आहे शिक्षक भरती असेल किंवा इतर भरती संदर्भात नेमकी काय कार्यवाही होते, ते बघा आपण बघूया। तरी देखील ही एक महत्त्वाची सध्या बघा अपडेट होती। अपडेट जर आवडली असेल तर लाईक करू शकतात। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत बघा येत जाईल। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।